विनंती असेल पोलीस पाटील तर या ठिकाणी निश्चितच आदरणीय पोलीस पाटील सुतार साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय। तदनंतर परत एकदा मुख्य पाहुण्यांमधून थेट जाऊया कॉम्बॉक्स कडे ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या या रजनीतील एक उत्तम थर्रार। तदनंतर अशफाक प्लीज आप भी आपका सम्मान यहां स्वीकार करें। हमारे यहाँ इस टूर्नामेंट्स में आपको हमारे हिंदू संस्कृति का एक भगवा वस्त्र, फूलों का गुलदस्ता और एक इस टूर्नामेंट्स की यादगार एक मोमेंटो देकर आपको हमारे आयोजनकर्ताओं के कर कमलों द्वारा ये सम्मान अशफाक जी उनका इस मंच पे। थैंक यू अशफाक जी। परत एकदा जाऊया आता मात्र क्रिकेट मधील चला तर जाऊया परत एकदा मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना रंगलाय। टार्गेट असणार आहे घरत 11 घरत संघासाठी असणार आहे तो टार्गेट। बात करेंगे नीतीश सर, देखिए 62 की टारगेट थी लेकिन 2 रनों की पेनल्टी 12 खिलाड़ी कंपलसरी और जिसके कारण देखिए टारगेट अब बड़ा हो चुका है 64 रनों का टारगेट। कहते ना फूल को खुशबू मिली कली को बाहर मिली, हम थे जीत के इंतजार में और हमें यहाँ से 2 रनों की पेनल्टी मिली। अब देखते हैं यहाँ से मुकाबला कैसा बनेगा। नीतीश सर यहाँ पर देखिए मेहमान टीम ने बताया भाई पहले बल्लेबाजी करते हुए कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। अब देखते हैं घर की टीम पेनल्टी लेने के बाद क्या जवाब दोगी यहाँ से कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। तो देखते हैं ये जंग तो देखने को मिलेगा। यहाँ से 64 के टारगेट है, शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का। यहाँ से क्राउड देखिए दर्शक धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं। यहाँ से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। यहाँ से 64 के टारगेट है जहां पर पहला ओवर के देखिए गेंद लेकर जाएंगे यहाँ से मानस और पहला गेंद देखिए आउट ड्राइव करते हुए यहाँ से कवर को चीरते हुए आउटफील्ड बड़ी तेज यहाँ पर लंबी रेस लगी है लेकिन आखिरकार देखिए आता हुआ 4 रन। इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया 4 रन। पहला गेंद देखिए आउट ड्राइव करते हुए कवर को चीरते हुए आउटफील्ड बड़ी तेज यहाँ पर लंबी रेस लगी है लेकिन आखिर बल्ले से 4 रन आता हुआ बढ़िया देखिए कवर ड्राइव है और दूसरा देखिए फुल लेंथ था, थोड़ा सा बल्ले का मुंह जल्दी बंद कर लिया था। पर नीतीश सर मजा आएगा इस मैच में नो डाउट है। कहते ना ईंट का जवाब यहाँ से पत्थर से देखने को मिल गया है। मैं तो कहूँगा ईंट का जवाब पत्थर से देने से बेहतर है उस पत्थर को उठाइए अपना आशियाना बना लीजिए। यानी धीरे धीरे आपको संयम रखकर बल्लेबाजी करनी होगी। लेकिन देखते क्या वहां पर बैलेंस या विकेट चटकाने के साथ साथ है यहाँ से फिर से एक बार हावी हो पाएंगे। गेंदबाज देखिए थोड़ा बैकफुट से खेलते हुए यहाँ से और टारगेट निकलता हुआ यहाँ से नीतीश सर जुड़ेंगे इस मैच में लगातार से। नीतीश सर वाकिफ हैं पूरी तरह से मेहमानों के साथ साथ उतनी दोनों टीम से यहाँ से। जैसे नवीन सभा से बात करेंगे ना नीतीश सर, इस सीजन में भी शायद मुझे लग रहा है लीग या ग्रामीण और पिछले साल भी याद किया गया था लेकिन किस्मत को मंजूर नहीं था, जुड़ नहीं पाया था। लेकिन पिछले साल देखिए केलोनी नाइट लीजिए, चिरनर लीजिए, बहुत सारे देखिए प्रतियोगिता मैंने मिस किया लेकिन इस साल देखिए पहली मरतबा रन में देखिए यहाँ से और नवीन सभा इस टूर्नामेंट में जुड़ने के साथ साथ को मजा आया। आयोजन नियोजन देखिए बहुत अच्छा साफ सुथरा सुंदर मेहनत किया गया यहाँ पर से। लेकिन देखते हैं मेहनत कर रहे यहाँ से दोनों टीम के लिए कौन लाती है। और ये चलिए सीधा खेलना चाहते थे पर स्लाइस हो गए पल्ले से गए यहाँ से फाइन लेग एकदम से यहाँ पर अंदर था शॉर्ट लेग यहाँ पर स्क्वायर लेग और उसका फायदा मिला 4 रन। और चले सीधा खेलना चाहते थे पर स्लाइस हो गए पल्ले से गए यहाँ से फाइन लेग्स एकदम से यहाँ पर अंदर था। चलिए बहुत बढ़िया देखिए चौका आया यहाँ पर बल्ले का बीचों बीच नहीं था लेकिन से और इस बार देखिए सीधा खेलना चाहते थे लेकिन यहाँ पर भी बल्ला घुमा मिडा नजदीक था यहाँ से और मिड विकेट के फील्डर जब तक पहुंचते तब तक दर्शक बनते हुए और एक आता हुआ 4 रन। बल्ले का बीचों बीच नहीं था लेकिन से और इस बार देखिए सीधा खेलना चाहते थे लेकिन यहाँ पर भी बल्ला घुमा मिडा नजदीक था यहाँ से।
टीचे यहाँ पर नीतीश सर क्या कहना चाहोगे? पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है और टीम का स्कोर देखिए 12 रन बनाए, जहां पर 64 का टारगेट है। एक अच्छा शुरुआत मैं कह सकता हूं, अगर 12 के औसत से जाते हैं तो 60 तक पहुंच जाएंगे, तो फिर यहाँ पर और जो 4 रनों की है वो तो भरपाई हो जाएगी। कभी कैसा क्या एक अच्छी शुरुआत कह सकती है या सामने वाली टीम पलटवार करने की ताकत रखती है? क्या लग रहा है नीतीश सर, यहाँ पर क्या एक अच्छी शुरुआत है? संपला रे संपला आणि थेट या ठिकाणी आपण पाहतोय की 12 धावसंख्या हे फटके आहेत। खरं तर त्यांना सर्व जागा अगदी प्रॉपर माहित आहे, ठाऊक आहेत कुठे फटके येतील, कुठले आउट विकेट फास्ट आहे, मैदान कोणत्या बाजूला खरं तर धावसंख्या देईल याची परिपूर्ण माहिती खरं तर घरत 11 घरत या टीमला आहे। आणि म्हणून खरं तर समोरच्या टीमला किंबहुना 65 धावसंख्या खरं तर थोडीशी मेहनत या विजयासाठी करावी लागेल। नहीं बिल्कुल, देखिए नीतीश सर मैं पहले ही बता दिया था, घर की टीम को घर पे हराना इतना आसान नहीं रहता यहाँ से। और जिसके साथ साथ देखिए बात करेंगे, उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे, और तू ही बता। ओ ये चले श्लोक सी बाबर जगह से, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। उलझन बहुत है, सुलझाओ कैसे, और तू ही बता। ओ ये चले श्लोक सी बाबर जगह से, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 22 रन तक पहुंचता हुआ डीजी, थोड़ा सा देखिए सॉन्ग बड़ा तेज बज रहा है, ये 70% आ रहा है और थोड़ा बढ़ाइए। टेक्नोलॉजी का थोड़ा सा जो शुरुआत में था मेरे हिसाब से वो भी थोड़ा बेहतर था, लेकिन अब ये थोड़ा सा देखिए आवाज है। 4 रन देखिए आता हुआ यहाँ से, और लगातार देखिए यहाँ पर आतिशबाजी, खास करके देखिए साजन के पल्ले से यहाँ पर आता हुआ, और एक यहाँ से 4 रन। थोड़ा सा जो शुरुआत में था मेरे हिसाब से वो भी थोड़ा बेहतर था। चौके के साथ साथ देखिए टीम का स्कोर देखिए 26 तक पहुंचा है। अबज फेंकना चाहिए, अबज रुक रहा है, पहला शुरुआत में सही था सेटिंग। और ये चलिए हवा में खेने यहां से सचिन, कोई फील्डर ने देखिए आवाज वहीं रुक जाता है तुरंत, आवाज दूर दूर तक जाना चाहिए। वो डायलॉग किसका था? पहला शुरुआत में जो सेटिंग था वो सही था। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहां से जाकर पहुंचा है 26 रन। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 26 तक। ये चलिए और एक बड़ा हिट यहाँ से, फील्डर हैं लेकिन बन जाएंगे दर्शक। देखिए यहाँ से कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता हुआ, और एक देखिए से बड़ा हिट, ओहो बरस रहे यहां से साजन मात्रे के पल्ले से। देखिए और एक 4 रन आता हुआ, यानी साजन की गाड़ी चली पम पम। बाजूला असणारे ज्या महिला प्रेक्षक आहेत त्या महिला प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज आपण स्टेजवरती या, आपला अगदी आदरपूर्वक, कारण आम्हाला ते शिकवलंय मासाहेबांनी, मीनाताई ठाकरेंना, आणि म्हणूनच स्त्रियांचा सन्मान हा आमचा धर्म आहे शिवसेनेचा। तर विनंती असेल आपण बाहेर राहून या सामन्यांचा आस्वाद न घेता स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे। ओव्हर टू बाबू सर। चलिए खूब मजा आ गया पर देखिए मेहमान भी शाम के बाद देखिए काफी तादाद से आते हुए यहाँ से, और उसके साथ साथ मुकाबला की बात करेंगे तो यहाँ से 36 देखिए 36 तक पहुंचते हुए यहाँ पर से, और उसके साथ देखिए हल्के हाथों से खेलते हुए यहाँ पर से। ये अच्छी सोच है यहाँ पर, जब 2 बड़ा हिट आ चुका था यहाँ पर पिछले ओवर में, और उसके बाद देखिए तीसरे ओवर के पहले गेंद के ऊपर सिंगल आता हुआ। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ यहाँ से 37 रन, और जहां पर देखिए बात करेंगे 64 के टारगेट है। गेंदबाज तैयार यहाँ से, ओ इस बार देखिए बैकफुट से
बहुत बढ़िया तीसरा ओवर देखिए गेंदबाजी में मानुस को वापस बुलाया गया यहाँ से। अच्छा सोचे कप्तान के यहाँ से, सफलता मिलना बहुत जरूरी यहाँ पर से। खास करके देखिए जिस तरह से बल्लेबाजी हो रही है यहाँ पर, अगर एक ऊपर और लंबा हो गया फिर कठिन हो जाएगा इस टारगेट को बचाना। तो चलिए बात करेंगे इसी वीक से, देखिए बात करेंगे हमारे तीसरे आज कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे प्रियाल सर, देखिए बात करेंगे कुछ तो लेकर आइए। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 38 देखिए 38 रन। यहाँ पर मुकाबला भी बहुत बढ़िया चल रहा है यहाँ से। यही तो बताए भाई यहाँ पर उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे, तो ही बता भाई इस मैच को बचाओ कैसे। यहाँ पर गेंदबाज भी सोच रहा होगा और बल्लेबाज भी। ये चलिए मौका था, अब चांसेस था, कैच लेना चाहिए था भाई यहाँ से। 60 पॉइंट के ऊपर से खेलते हुए आता हुआ और एक 4 रन। तो चलिए चौके के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 42 रन। डीजे बस ए रखने दीजिए। 42 रन तक पहुंचते हुए यहाँ से, और जब तक देखिए गेंद वापस आता, पहला रन और दूसरे के लिए देखिए भाग कर जाते हुए यहाँ से। अब दबाव दबाव देखिए पेसर यहाँ से बनता हुआ यहाँ से, और कहीं ना कहीं फील्डर के ऊपर भी पेसर, गेंदबाज के ऊपर पेसर है। बहुत बढ़िया शुरुआत है खास करके विराज घरत, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे साजन मात्रे की तरफ से। यहाँ पर ये साझेदारी देखिए घातक साबित हो चुका है। 44 रन बन चुका है। अब ये साझेदारी को तोड़ना यहाँ पर गेंदबाज के लिए। बैकफुट से देखिए कट खेलना चाहते थे यहाँ पर, तेज तरह लेन आगे था एकदम से, विकेट कीपर के पास निकलता हुआ यहाँ से। और 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 3 ओवर की कंप्लीट के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 44 रन। तो अभी जीत की बात करेंगे तो यहाँ से 12 गेंद और 20 की जरूरत है। चलिए दोनों 12 खिलाड़ी पानी लेकर जाइए। नीतीश सर क्या लगता है, अभी 12 गेंद 20 की जरूरत है? खरं तर 18 चेंडूंमध्ये 42 धावसंख्या आल्यात. स्वतःचं होम ग्राउंड आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा आहे. मोठे फटके येत आहेत. पहिला षटक संपला होता, 12 धावसंख्या आल्या. दुसरा षटक संपतोय, षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. तिसरा षटक संपतोय, 42 धावसंख्या होत आहेत. अजूनही 20 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये आहे. किंबहुना सामना तसा अगदी टफ फाईट होईल, एक बिग फाईट दोघांमध्ये होईल. 1 ते 2 विकेट अजूनही फॉलोअप झाले की सामन्याला एक वेगळा रंग चढू शकेल देऊळवाडी टीम कडून. देऊळवाडी टीमची जर आपण विचार केला तर पहिली 2 षटकं होती ती अगदी कमी स्कोर करणारी षटकं हाताळली गेली, परंतु त्याच्यानंतर मात्र देऊळवाडीच्या सिद्धूनं चौफेर फटकेबाजी केली. थोडासा इफेक्ट याचा कमी करा माझ्या याचा. हॅलो. आणि चौफेर फटकेबाजी करताना या वल्याला मात्र सिद्धू बरसला होता. धावसंख्या पोहोचल्या होत्या 62. आता 12 चेंडू आणि 20 धावा. पाहायचं आहे कशा प्रकारे स्वतःच्या होम ग्राउंड वरती घरत 11 घरत नवीन सेवा करतोय. चलिए 12 गेंद 20 की जरूरत है. मैच देखिए अभी भी कहूंगा पर बैलेंस है, लेकिन ये दोनों बल्लेबाज को रोकना होगा यहां से. चलिए अभी भी बात करेंगे तो यहाँ पर 11 गेंद 20 की जरूरत है यहाँ से. और नीतीश सर कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है. क्या संभल पाएंगे? ओ छोटा गेंद देखिए यहाँ से. अब बैल मुझे मार, यहाँ से बड़ा हिट है. अब तो गेंदबाज कहेगा भाई यहाँ से कि अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, 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 हाय तेरे वार से. साजन मात्रे देखिए भाई, इन्हें रोकना अब कठिन हो रहा है भाई. यहाँ से प्रेमी बदल गए, प्रेम बदल गए और साजन मात्रे ने गेम बदल दिया पर, लेकिन अभी भी हिम्मत नहीं हारनी चाहिए गेंदबाज को. थोड़ा सा मेहनत और ज्यादा. ओ ये आज नहीं रुकेंगे भाई, नहीं रुकेंगे. यहाँ से हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवा.
खरं तर या ठिकाणी निश्चितच आमच्या आजच्या राजनीतील बाबूशाह यांच्या सोबतचे कॉमेंटेटर्स प्रियाल पाटील यांचं शुभागमन आहे, केतन खुटले यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. तदनंतर दोन्ही टीमना एक महत्वाची सूचना, सुपर 4 साठी जाताना आपल्याला आजच्या रात्रीतीलच फक्त धावा काउंट होणार आहेत. सेमीफायनल आणि फायनल या धावा काउंट केल्या तो चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए विकेट आता हुआ देर से आया, देखिए दुरुस्त आता हुआ, यहाँ से बात करेंगे. बहुत बढ़िया, देखिए विकेट यहाँ से गिरता हुआ. विकेट की बात करेंगे तो बल्लेबाज यहाँ से साजन मात्रे का विकेट गिरता हुआ. लेकिन अभी गेंद की बात कर लेंगे तो यहाँ से 7 गेंद से और जहाँ जीत की बात करेंगे तो यहाँ से 8 की जरूरत है यहाँ पर. और नीतीश सर देखिए 7 चेंडू 8 धावाची अजून गरज आहे. नए बल्लेबाज देखिए मैदान पर जाते हुए यहाँ से सीरीज के लिए देखिए बात करेंगे कहां तक रन काउंटिंग की जाएगी, जिसकी जानकारी यहां पर देखिए आपको दी जा रही है. 7 के 8 की जरूरत है यहां से. परत एकदा महत्वाची सूचना आहे, फक्त फायनलच्या धावा काउंट केल्या जाणार नाहीत मॅन ऑफ द सिरीज साठी. सेमीफायनल पर्यंत सर्व धावा म्हणजे अगदी सरते शेवटी 31 तारखेला सुद्धा होणाऱ्या ज्या 2 सेमीफायनल आहेत त्यांच्या धावा तुमच्या, आणि अगदी त्याचं कारण आता सर्व खेळाडूंना ठाऊक आहे. किंबहुना झोपेचं सोंग घेतलंय ना त्याला उठवता येत नाही, जो झोपलाय त्याला निश्चित उठवता येतोय. ही सर्व कारण अगदी माहीत आहेत. आणि एका विकेटला 5 पॉइंट्स असणार आहेत. ही महत्वपूर्ण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 25 मिनिटात 5 षटकांचा खेळ संपणं गरजेचं आहे. 20 मिनिटात 4 षटकं नाही संपली तर एक खेळाडू आतमध्ये असेल. एकदा कॉल दिल्यानंतर सत्र संपल्यानंतर एखादी टीम नसेल तर उपस्थित असणाऱ्या टीमला कॉल दिला जाईल, टॉस दिला जाईल. हे महत्वाचे काही नियम आहेत. तो चलिए बहुत सारा नियम देखिए पर मैच में देखिए यहाँ पर क्या मूड बदल रहा है. यहाँ पर नीतीश सर देखिए बात करेंगे सचिन मत्री का आउट होने के बाद है अब देखिए लगातार उसके बाद 3 गेंद पर कोई रन नहीं. यहाँ पर समीकरण बदल चुका है. 6 गेंद अब 8 की जरूरत है. और नियम देखिए बात करेंगे कंपल्सरी चेसिंग और ट्रेसिंग. यहाँ पर 6 के 8 की जरूरत है. यहाँ से क्या मैच में पलटवार फिर से एक बार हो गया. पर नीतीश सर कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी. यहाँ पर क्या संभल पाएंगे अपने आप के यहाँ पर गेंदबाज या विराज गरत देखिए अभी तक मैदान पर है. इनका जिंदा रहने का नजराना क्या मुश्किल बनाएगा गेंदबाज के लिए. 6 गेंद 8 की जरूरत है. यहाँ से स्ट्राइक पर बैटर्स विराज. यहाँ पर देखिए अब हमें गेंद है यहाँ से भाई विराज का विकेट है. अब मैच देखिए करवट बदल रही है यहाँ से, क्योंकि 5 गेंद अब जीत की बात कर लेंगे तो यहाँ से 8 की जरूरत है यहाँ से. और नीतीश सर देखिए मैच कहां था, अब मुकाबला कहां पहुंचता हुआ. गेंद देखिए 8 की जरूरत थी. यहाँ पर मुकाबला कहां था कहां पहुंचता हुआ. यहाँ से पर 9 गेंद 8 की जरूरत थी. 8 गेंद 8 की आई, 7 गेंद 8 की आई, 6 गेंद 8 की आई, 5 गेंद भी देखिए यहाँ पर 8 की जरूरत है. यहाँ से दोस्तों ये होती है क्रिकेट. तर निश्चितच जर हा सामना जिंकविला नवीन शेव्याला तर घरत 11 घरत टीम या खेळाडूंसाठी खरं तर शाखा प्रमुख शैलेश भोईर यांच्याकडून 2000 रुपयाची कॅश प्राइज असेल आणि षटकारासाठी प्रत्येक या खेळाडूला 1000 रुपयाची धनराशी असेल. उपसरपंच भूपेंद्र यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. जर बॅट मधून आला षटकार तर या ठिकाणी फक्त तुझं पिन आहे ओनली 6 डिजिट आणि 6 अंक या ठिकाणी लागला की तुला 1000 विड्रॉल होतील शैलेश भोईर यांच्या एटीएम मधून. क्या बात है, क्या बात है. अब नोटों से नहीं, अब होठों से नहीं, अब नोटों से बात हो रही है. ओ ये चलिए भाई ये डॉट गेंद आपको मार डालेगी भाई. कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए. जब टीम को जरूरत है रनों की भाई यहाँ से 9 गेंद 8 की जरूरत थी, 8 गेंद 8 की जरूरत थी, 7 गेंद 8 की जरूरत थी, 6 गेंद 8 की जरूरत थी, 5 गेंद 8 की जरूरत है. अब देखिए 4 गेंद 8 की जरूरत है भाई. ये होती है दोस्तों क्रिकेट है. रास्ता भी जीतती है, मंजिल भी जीतती है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जीती है. अब मैच ओपन हो चुका है, कोई भी मुकाबला यहाँ से जीत सकता है. ओ ये चले भाई बात करेंगे यहाँ पर बल्ले पर गेंद नहीं आ रही है पर नीतीश सर
अब लेग बाई से रन आता हुआ यहाँ से, लेकिन 3 गेंद के साथ की जरूरत है जहां पर कंपलसरी आपको 7 रन बनाना होगा। कहती ना खुद को मेहनत में ट्राई करो और मेहनत एक बार नहीं बार बार करो, यहाँ पर कामयाबी खुद आपकी कदम चूमेगी। बस कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो जो गेंदबाजों ने दिखाया यहाँ से, क्योंकि 9 गेंद जब 8 की जरूरत थी, लेकिन एक छक्का आया, फिर मैच पलटेगा भाई यहाँ पर। क्या वो छक्का दिखेगा यहाँ से? 7 की जरूरत है और गेंद बचा यहाँ से। देखिए बात करेंगे 3, क्या उड़ा देगी यहाँ से रातों की नींद? और ये चले भाई सिंगल डबल से काम तो चलेगी, लेकिन बातें नहीं बनेगी भाई। पहला रन लिया पर दूसरे के लिए तेजी से भागते हुए 2 रन कंप्लीट होता हुआ यहाँ से। अभी भी 5 की जरूरत है और 2 गेंद बची यहाँ से। कहते ना कौवा कितना मर्जी वो सिंह में सिंह से ना ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा यहाँ से। अब सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, अब आपको मंजिल नहीं मिलेगा। मंजिल तक पहुंचने एक बड़ा हिट है, क्या वो काम कर पाएंगे बल्लेबाज? मंथन भुईर यहाँ से, मंथन को थोड़ी सी देखिए पर दरवाजा पर ठन ठन आवाज करनी होगी यहाँ से। 2 गेंद 5 की जरूरत है यहाँ से। मैच कहाँ था देखिए कहाँ पहुंचता हुआ। 2 गेंद 5 रन, 2 गेंद यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे और छक्के के लिए देखिए 5000 पड़ा। ओ सीधा खेले यहाँ से, फील्डर है भाई, ओ कैच छूटा, चिंगो चिंगो। और दूसरे के लिए देखिए भागते वहां पर और रन आउट यहाँ से। लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कैच भी छूटा, रन आउट भी मिला यहाँ पर। मानो के नीतीश से चोट लगा सर में और टांका लगा पेट में। अभी 1 गेंद कंपलसरी 4 रन। ठोको डीजे। गाते तो शैलेश दादा फिर देखिए बात करेंगे जिनकी तरफ से 5000 1000 ओह खास करके किशोर फिर देखिए इनके लिए खास इनाम था यहाँ पर। लेकिन अभी भी देखिए 1000 है अगर 1 छक्का लगाते यहाँ पर। और नीतीश सर देखिए अब अंदाजा लगा सकते हो, माची आमदर सरपंच ट्रॉफी में अब होंठों से नहीं अब नोटों से बात हो रही है। 1 गेंद 4 की जरूरत यहाँ पर। जोरदार तालियां अंतिम गेंद के लिए यहाँ पर। मैच काटो का हो चुका है, दर्शकों की धड़कने देखिए यहाँ से बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक। ओ सीधा खेले यहाँ से, फील्डर साहब यहाँ से 9 गेंद 8 की जरूरत थी यहाँ से। नीतीश सर ये होती है क्रिकेट, तभी तो मैंने बताया भाई कि लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। ये जो डॉट गेंद थी ना भाई वो मुश्किल बना दी और वो जो कैच छूटा और रन आउट। चले नावा टीम तुरंत फील्ड लगाए। जब विराज गलत बल्लेबाजी कर रहे थे, सजन मात्र बल्लेबाजी कर रहे थे, लग नहीं रहा था कि ये मैच को बचा पाएंगे, लेकिन 2 सेट बल्लेबाज का आउट होना और उसके बाद देखे बल्ले बल्ले। और खास करके बात करेंगे रोहन जोंटी और वैष्णव देखिए आने वाले वक्त में भी बहुत बड़ा उनका भी प्रतियोगिता आ रहे हैं फरवरी के देखिए आखिरी में, जहां पर 7 या 8 दिन मैच के देखिए बात करेंगे। मैन ऑफ द मैच की तरफ थोड़ा जाना चाहेंगे यहाँ पर। निश्चित रूप से देखिए गेंदबाजों ने तो अच्छी काम की है यहाँ से, लेकिन कहा जाए तो यहाँ से गेम कौन है मैन ऑफ द मैच? रुको बैट्समैन बनाया लेकिन 8 रन उसने बचाया। तो चलिए बात करेंगे यहाँ पर समाज के देखिए। हेलो हेलो हेलो
तो चलिए बात करेंगे मैच का मैन ऑफ द मैच है। भलाई देखिए अंतिम ओवर में आकर विशाल ने अच्छी गेंदबाजी की थी, यहाँ पर 8 रन डिफेंस किए थे, लेकिन जो कमलाकर 33 रनों का इनिंग था, खासकर 15 गेंद का पर खास वो अच्छी टारगेट ना सेट होता तो शायद 4 ओवर में ये मुकाबला कंप्लीट हो सकता था, 5 ओवर तक नहीं जाता था। तो इसलिए इस मैच के रहे मैन ऑफ द मैच है कमलाकर। आइए और पर्दे के पीछे भी बात करेंगे, विशाल रहेंगे हीरो। तो चलिए तुरंत कमलाकर आइए इस मैच के मैन ऑफ द मैच। तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय सरपंच साहेबा सौभाग्यवती सोनल निलेश घरत यांना विनंती करेन। नवा टीम चला आपण मैदान घ्या प्लीज, आणि ऑफिशियल पंच तसेच उपस्थित सन्माननीय सौभाग्यवती मयुरी घरत ग्रामपंचायत सदस्य, तदनंतर त्यांच्या समवेत त्यांच्या सोबत वैशाली मात्रे सदस्य साहेबा, आपल्याला तिघींनाही विनंती करतोय की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देऊया। आणि मॅन ऑफ द मॅचचा हक्कदार आहे कमलाकर। व्हॉट अ बॅटिंग, काय नॉक दिला आपल्या टीम साठी। मी कमलाकरला विनंती करणार आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। सरपंच साहेब आणि 2 सदस्य यांच्या समवेत अप्रतिम भव्य अशी ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करण्यात येतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या टीम मिक्स करून। अप्रतिम बॅटिंग, वेल प्लेड कमलाकर। या मॅच मध्ये तू खर तर खूप कामगिरी केलीत आपण, पण देऊलवाडी टीमचं खास कौतुक, या मॅच मध्ये खर तर ही टीम बॅकफुटला गेली होती आणि शेवटच्या क्षणाला जो काही कमबॅक झाला आणि तुमची पहिल्या सत्रामध्ये असणारी फलंदाजी, याच्याबद्दल काय वेगळं पण वाटतं आजच्या मॅच बद्दल आणि बाकीच्या अगोदरच्या क्रिकेट बद्दल? नमस्कार, आज ही आमची पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे। आम्ही कधी नाईट टुर्नामेंट जास्त खेळलो नाही, पण आमच्या ज्या प्लेयरनी 100% दिलं त्यासाठी मी सर्वांचे आभारी आहे। आणि आमची बॅटिंग थोडी लूज पडलेली, पण आम्ही कमबॅक केलं आहे आणि आमच्या शेवटची ओव्हर विशाल यांनी टाकली, ती अति सुंदर टाकली। मी त्याला कॉंग्रॅच्युलेशन बोलतो की त्यांनी आमची मॅच काढून काढली। ऋतू येतात, ऋतू बदलतात, 4-4 महिन्यांनी प्रत्येक ऋतूला प्रत्येकाला संधी मिळते। तुमचाही ऋतू बदलेल, तुमचाही जज्बा बदलेल, तुमच्या टीमसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। ओव्हर टू कॉम्बॉक्स। सो थँक्यू बाबूशा सर आणि गुरुवर्य नितीशजी पंडित सर। स्वराज्याच्या देखण्या कुशीत रायगड जिल्ह्याचा हा गौरव आणि तमाम प्रेक्षक चाहत्यांच्या क्रिकेट रसिकांच्या नजरेत ही स्पर्धा, ज्याचं नाव आहे माजी आमदार व सरपंच चषक 2025, ज्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्या स्मृतीच्या आठवणी उजाला देण्यासाठी या स्पर्धेचं खरं तर आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहायला मिळतोय। आजच्या दिवसातील, आजच्या पहिल्या रजनीतील पहिला सामना संपलाय आणि पहिला सामना आपण पाहिला घरातील शेवा त्यांच्या विपक्ष टीम होती देऊलवाडी। काय अप्रतिम मॅच भेटीला आली। पहिल्याच मॅच मध्ये सर्व काही पाहायला मिळालं। एका बाजूने बॅटिंग पाहिली चांगली कमलाकरची आणि त्याच्यानंतर त्याच टीम मधून शेवटचा गोलंदाज विशालची धडाकेबाज गोलंदाजी पाहायला मिळाली। चातुर्य, क्षमता आणि तुम्ही केलेला अप्रतिम कार्य, जे टार्गेटनी गोलंदाजी केली आहे त्याच्यानं झालेलं साफल्य आणि तिथून मात्र मिळालं आपल्या टीमसाठी देऊलवाडीसाठी यश, हे फार महत्त्वाचं होतं पहिल्या मॅच मध्ये। आणि चला पंचांचा इशारा आला, पहिला मॅचला सुरुवात, मॅच कडे टर्न करूया, जाऊया मैदानाकडे। इथून मात्र मॅच पाहायला मिळते।
पहिला बॉल फुल टॉस होता. बॉडीकडे ट्रॅव्हल करत बॉल ऑलओव्हरपणे लॉंग ऑनला चाललाय. फिल्डर आहे तिकडे एक फील्ड केलाय. वैष्णव स्वतः क्षेत्ररक्षक आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील कमी वेळेत आणि कमी वयात सर्वाधिक चर्चेला आलेलं नाव म्हणून त्याच्याकडे पाहायला जातं असा वैष्णव भोईर. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. श्रीग्रन शॉट चांगला झालाय. हा बॉल बॅटची लिडिंग एज पंचांकडे अपील आणि इथून मात्र मिळाले कॅच आउटच्या स्वरूपात पहिली सफलता. पहिला विकेट. गॉन गॉन गॉन. स्पर्धेचं एक खासं वैशिष्ट्य आहे प्रियाल सर. खरं पाहिलं तर ही बाईक समोर पाहायला मिळतोय तर शिवसेनेचे शाखा प्रमुख नवीन सेवा शैलेश भोईर आणि शेतकरी कामगार पक्ष नवीन सेवा चिटणीस महेश म्हात्रे यांच्याकडून ही खरं तर बाईक आपल्याला या मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि स्पोर्ट्स सायकल रितेश कुमार म्हात्रे यांच्याकडून आणि त्याचबरोबर निहाल घरत यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी दिली जाणारी जी स्पोर्ट्स सायकल, मॅन ऑफ द मॅचसाठी असणाऱ्या ज्या सर्व ट्रॉफीज आहेत त्या विद्यमान सदस्य प्रभाग क्रमांक 3 असावा आदरणीय मयुरीताई घरत यांच्याकडून या सर्व मॅन ऑफ द मॅच दिल्या आहेत. स्पर्धेला योगदान ज्यांचं आहे 4 रात्रीमध्ये ज्यांचा उल्लेख केला जाईल अनवधानानं कुणाचा राहिला तर किंबहुना परत एकदा आम्ही त्या उदात्त भावनेतून दिलेल्या दानशूर दात्यांचे मनस्वी कॉम्बॉक्सकडून दिलगिरी व्यक्त करतो आहे. यावेळी अप्रतिम बॉल. लेन चांगली होती, पिचिंग चांगलं होतं आणि वेग सुद्धा चांगला आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षणाला तुम्हाला वेगवान चेंडूच योग्य ठरू शकतात असं नाहीये. काही वेळेला स्लोवर बॉल सुद्धा चांगले ठरू शकतात. महत्वाच्या क्षणी चाणाक्षपणे गोलंदाजी करणं हे खरं तर वैभव आहे या स्पर्धेचं आणि तुमच्या क्रिकेटचं. हा बॉल फुल टॉस होता. जागा निवडली आहे. बॉल चालला पॉइंटच्या दिशेनं. हे प्रभू ये क्या हुआ. 4 धावसंख्या मिळाल्या. पहिल्या सत्रात प्रथम गोलंदाजी करणारा रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 1 दिली, नंतर त्यानं विकेट मिळवली, नंतर चांगला बॉल फेकला आणि या बॉलवरती पहिल्या बॉलची आठवण करताना फुल टॉस बॉल फेकला. चांगलंही होतंय वाईटही होतोय. हा बॉल पुन्हा लिडिंग एज. वा काय चालू आहे या मैदानावरती, काय चाललंय पिच वरती. एका बाजूला धावसंख्या येतात तर दुसऱ्या बाजूला विकेट्स फॉलोअप होताना पाहायला मिळतात. हा मिळतोय दुसरा धक्का टीम नौखार या संघाला. पाच बॉलचा खेळ संपलाय. 2 विकेट गेल्यात, 1 चौकार मिळाला, 1 सिंगल, 1 निर्धाव आणि यानंतर शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली रोहन गरतनी. केल्या चुक्या जरूर, परंतु या क्षेत्रात जर आपण पाहिलं या षटकामध्ये जेवढे लेंथ वरती चांगले बॉल टाकले तिथून मात्र धावसंख्या कमी आल्यात. धावसंख्या आल्याच नाहीयेत, उलट्या त्या बदलात 2 विकेट मिळाल्यात. परंतु त्यानंतरचे 2 फुलटॉस बॉल पाहिलेत ना तर 1 सिंगल आली, 1 चौकार आला आणि त्यानंतर मात्र षटकातील 5 षटकांचा खेळ 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकात फलंदाजी करणारा टीम नौकार संघाच्या 2 बाद 5. 1 बॉल शिल्लक आहे आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा अंत पाहायला मिळेल, शेवट पाहायला मिळेल. या बॉल नंतर 5 षटकांचा निर्धारित सामना आणि रजनी क्रिकेटमध्ये पहिला षटक आणि दुसरा षटक P1 आणि P2 फार महत्वाचं असतं. या षटकामध्ये धावसंख्या येणं आणि विकेट जोपासून ठेवणं. हा बॉल स्वतःला सावरत खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट्स आउट, लेग बिफोर विकेट च्या स्वरूपात मिळणार. बायचीच्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू बाद.
ते 3 विकेट्स गेल्या. एका बाजूने आपण पाहिलात ना तर विकेट्स इथं पाहायला मिळतात. पहिला किशोर परतला, तदनंतर आपण पाहिलं निमिष तोही परतला, तदनंतर आपण पाहिला प्रदीपला सुद्धा परतावा लागलाय. पहिल्या षटकात महत्वाचे 3 खेळाडू परतलेत. आता आणखीन 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या आल्या जरूर कमी, फक्त आणि फक्त 5, परंतु येणारे षटक आणखीन 4 आहेत. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल ना तर इथून मात्र चांगली पार्टनरशिप डेव्हलप करणं हे फार महत्वाचं आहे या टीमसाठी. नौकार टीम जरूर झगडते. पहिल्या षटकात आपण पाहिलात जेवढे लेंथ वरती बॉल पडले ना तिथून मात्र त्यांना स्वतः सावरत खेळावं लागलं. आणि शेवटचा बॉल पाहिलात ना अक्षरशः फलंदाजाला नाचवलं, जागेवरती त्याला स्टेप कराव्या लागल्या. आणि इथून मात्र लेग बिफोरच्या विकेट पाहायला मिळाली प्रदीपच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते, नवीन फलंदाज सुमित. आता मैदानावरती सुमित आणि अक्षय या दोघांकडे असतील नजरा आपल्या टीमच्या. इथून मात्र चांगली धावसंख्या आणि चांगला टार्गेट सेट करण्यासाठी धावसंख्या करणं फार महत्वाचं आहे. आणि हे 2 खेळाडू, वैष्णवचा हा फॉल वेगवान होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी हलकासा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येईल, इट्स अ वाईड. 1 धावसंख्या वाढली आहे, 6 झाल्यात. पहिले षटक संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली वैष्णवनं खराब बॉल फेकत, आणि इथून मात्र पुन्हा षटकाला सुरुवात करेल तो वैष्णव भोईर. 15 ते 16 पावलांचा रनअप. वैष्णव भोईर वेगवान गतिमान गोलंदाज. हा बॉल हिट केलाय, बॉल चाललाय कव्हरच्या क्षेत्रात. इथून मिळतील धावसंख्या 4-4-4. या षटकाला अप्रतिम सुरुवात केली आहे. पहिला वाईड, नंतर चौकार. वैष्णव भोईर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्धीला आलेला गोलंदाज आहे. आणि अशा गोलंदाजावरती पहिला 1 बॉलात 5 धावसंख्या आल्यात. ज्याचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावसंख्या आल्या होत्या. इथून पहिल्या चेंडूवर 5 धावसंख्या आल्यात. वेलकम बॅक. हा बॉल हिट करायचा होता ऑन साईडला, परंतु बॉल त्या गतीनं बॅट वरती आला नाहीये. गोलंदाज थोडेफार धडपडताना पाहायला मिळालेत. फटका अचूक होता जरूर, चुकी झाली थोडी. 1 धावसंख्या जरूर मिळाली आहे. 1 धावसंख्येनं थोडीफार दगदग थांबली असेल टीम नौकारची, पण इथून मात्र धावसंख्या आता वेगाने येताना पाहायला मिळतात. वैष्णव भोईरचे 2 चेंडू फेकले जातात. 6 धावसंख्या धाव फलकावरती रेखल्या जातात. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतात 11. 3 बाद 11. प्रोग्रेस चालू आहे, प्रयत्न चालू आहेत धावसंख्येचे, आणि हे प्रयत्न आता मात्र शेवटपर्यंत टिकवावे लागतील तर मात्र चांगला टार्गेट सेट केला जाईल. हा बॉल हिट केलाय, बॉल चालला ऑन साईडला. इथून मिळतील धावसंख्या 6. बोलो भैरवजी महाराज की. सुमितच्या बॅट मधून अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे वेगानं बॉल पिच वरती पडला ना तिथून मात्र त्याने चांगला कॅच केलं. त्या बॉलला अगदी आपल्या 2 नयनानं वेगळ्या अँगलनी त्याला पाहिलं, आणि इथून मात्र अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या धावसंख्येची गरज होती आपल्या टीमला त्या धावसंख्या इथून मात्र येताना पाहायला मिळतात. 3 विकेट जरूर गेल्यात, परंतु या 2 फलंदाजांना आपल्या टीमसाठी चांगला कमबॅक केलाय, विश्वास दाखवलाय, आणि तो विश्वास कुठपर्यंत साध्य होतोय आणि सार्थ ठरतोय. वैष्णवचा पुढचा चेंडू. हा बॉल त्याच प्रकारचा होता, पण इथून मात्र हुशारी दाखवली आहे. बॉल चालला साईडला, क्षेत्ररक्षक आहे धडपड करतात, परंतु जोपर्यंत शर्यत संपेल तोपर्यंत 2 धावसंख्या जरूर मिळतील. आणि 2 धावसंख्येने आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते. टीम नौकार 19, 19, 19, 19 धावसंख्या झाल्या. पहिल्या षटकात पडझड पाहायला मिळाली, आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या उभारताना पाहायला मिळतात. चांगली ही सुरुवात आहे आणि चांगला कमबॅक आहे. 19 आतापर्यंत. वैष्णवचा हा बॉल शॉर्ट पिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय पॉइंटच्या दिशेनं, अगदी गोलीच्या वेगानं बॉल चाललाय, दिमाग चालवला या बॉल वरती, आणि धावसंख्या मिळतील. बॉल सीमा पार येतोय, चौकार.
आणि गतिमान षटकाला इथून मात्र वेगाने धावसंख्या येताना पाहायला मिळतात. वैष्णव जरूर टॉप लेवलचा गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती बॅटिंग करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित काय दिमागदार फलंदाजी करतोय, अगदी अल्प वेळात तो चांगले फटके खेळताना पाहायला मिळतोय. हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु बनतील दर्शक आणि इथून मात्र वैष्णवच्या वेगवान षटकाला धावसंख्या वेगाने वाढतील. येतोय षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 3 बाद 29. या मैदानावरती अलिबागचा बाहुबली सुमित भगत काय अप्रतिम बॅटिंग करतोय. एका बाजूला टीम बॅकफुटला आली होती आणि तो इथून फ्रंट वर येऊन काम करतोय. अप्रतिम कौशल्य दाखवला. ज्या षटकामध्ये धावसंख्या कमी येणार होते ना, त्या षटकाला अक्षरशः जोडून काढलाय. तब्बल धावसंख्या पहिला दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळतात 24. वैष्णव मोहीरचं षटक खूप सारं महाग ठरलं. या मॅचची पूर्णपणे कहाणी चेंज केली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावसंख्या देऊन 3 विकेट मिळवल्या होत्या गोलंदाज रोहन, आणि त्या षटकाची पूर्णपणे भर दुसऱ्या षटकामध्ये केली आहे टीम नौकारनं. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात अगदी हलक्या हातानं. एका बाजूने धावसंख्या येतात तर त्याच बाजूनं तोच इंजिन पुन्हा एकदा ट्रॅक वरती आणलाय. चांगली डोकिलिटी आहे. ज्या अपेक्षेनं टीम ज्याच्याकडे पाहते तो अलिबागचा बाहुबली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सुमित भगत ऑन साइडला बॉल क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि इथून मात्र महत्वाची विकेट. मोठा मासा लागलाय गळाला. सुमित भगत कॅच आउटच्या स्वरूपात या मैदानाला करणार टाटा बाय बाय. होती महत्वाच्या कामासाठी त्याला उभं केलं होतं. दुसऱ्या षटकात त्याची जबाबदारी नक्की पूर्ण केली, परंतु तिसऱ्या षटकात ज्या अपेक्षेनं त्याला स्ट्राईक देऊन स्ट्राईक वरती आणलं होतं फलंदाज अक्षयनं चांगली डोकेलिटी वापरली होती, परंतु त्यानंतर सुमित मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला गेला. कारण गोलंदाजानं जो चेंडू फेकला होता लोअर फुल टॉस होता आणि लोअर फुल टॉस होती. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादामध्ये एलिव्हेशन कमी मिळालं आणि कॅच आउटच्या स्वरूपात त्याला परतावं लागलाय. धावसंख्या पाहायला मिळतात आतापर्यंत 30. तिसरं षटक चालू आहे. रोहन घरत हा बॉल हिट केलाय. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील, परंतु काय झालंय तिकडं कॅच ड्रॉप झालीय. एकंदरीत या टीम कडे पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 3 धक्के बसले, दुसऱ्या षटकात एकही धक्का न बसता अगदी टीम सुरलीत चालला होता. परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा रोहन घरतनं त्याची जादू दाखवली आहे आणि या क्षणाला आणखीन एक फलंदाज आणखीन एक धक्का बसलाचा टीम नौकारला, परंतु सुखरूप राहिलाय तो या पिच वरती. एक धावसंख्या आली आहे, 31 झाल्यात. तिसरं षटक चालू आहे. रोहन घरतचं जादुई कामगिरी करतोय, बोट फिरवतोय बॉल वरती, फलंदाज फसले जातात. आणखीन एक बॉल अक्षय मोन्यानं अगदी स्वतःला सावरत हा बॉल खेळलाय. बॉल चला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक धावसंख्या येईल. इथून मात्र स्वतःला चार्ज करण्यासाठी तो मात्र जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न करतोय. निर्धारित षटकामध्ये एखादं षटक अगदी हातलं ना फलंदाजानं, मग त्याला बॉल हा फुटबॉल सारखा दिसायला जातो. आणि अक्षय मोन्या का छोटं नाव नाहीये, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा फार मोठा खेळाडू आहे. व्यावसायिक स्पर्धेसाठी अनेक पिच वरती आपण त्याला अनेक स्पर्धांवरती पाहायला मिळतोय. तो अक्षय मोन्या ऑन साइडला पुन्हा लॉंग ऑनला बॉल फील्ड केलाय. या गेम मध्ये आपण पाहिलात ना आतापर्यंत मॅच मध्ये पहिल्या षटकाची पुनरावृत्ती पुन्हा या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. जिथं रोहन घरत दुसरा षटक फेकतोय आपलं वैयक्तिक, तिथून धावसंख्या मात्र कमी येताना पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील, धावसंख्या पाहायला मिळतात
33, 4-33. वैष्णवनं फेकलेलं 24 धावसंख्येचं षटक हे या टीमला थोडंफार आल्हाददायक आहे, परंतु रोहन गरतनं काय कमालीची कामगिरी केली आहे. लास्ट बॉल, हा बॉल स्वतःला सावरलाय. अक्षयला माहिती आहे येत्या 12 चेंडूमध्ये मी जर पिचवरती राहिलो ना तर धावसंख्या बनवू शकतोय आणि आपली विकेट फार महत्वाची आहे. कारण एकंदरीत विकेट जरूर गेल्यात, परंतु विकेटच्या जोडीनं धावसंख्या तशाही बनल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहायला मिळतात धाव फलकावरती 34 रन्स ऑन बोर्ड. 4 विकेट गेल्यात. इट्स अ ड्रिंक टाइम आणि त्या वेळेत आपण ऐकूया एक सुंदरसं संगीत. स्पर्धेचे मुख्य आयोजक दमदार श्री निलेश दत्ताराम घरत यांचे वडील सन्माननीय दत्तारामजी घरत, आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपली जागा आपला आदर या व्यासपीठावरती आहे तर आपण त्वरितच या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 4 विकेट गेल्यात, 34 झाल्यात. आणखी 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मित पाटील हा नवीन गोलंदाज 4था षटक हाताळतोय. स्लोअर बॉल फसवला गेलाय. बोट फिरवली होती. अगदी वेगाने आला. त्याचा स्टॅन्स खूप चांगला आहे. तो वेगाने आला होता. फलंदाजाला जरूर वाटलं असेल की बॉल वेगवान येईल, परंतु नाहीये. इथून मात्र त्यांनी चेंज अप केलं. त्यांनी ओळखलं फलंदाज ज्या स्टॅन्स मध्ये उभा आहे ना इथून आपल्यावरती आघात होऊ शकतोय आणि मग त्यांनी जादुई गोलंदाजी केली आहे. हा बॉल वेगाने टाकलाय. ऑन साइडला चला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. कोण्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. छान क्षेत्ररक्षण सजवलाय. ज्या अँगलने गोलंदाजी करतोय ना त्या अँगलने क्षेत्ररक्षण सजवलाय. चांगला दिमाग लावलाय. डोकेलिटी चांगली वापरली आहे आणि या दिमागानं तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत यशस्वी पाहायला मिळतात 2 चेंडू. अक्षय मोनाला त्यानं शांत ठेवलाय 2 बॉलवरती. आणखी 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील. आणखीन एक स्लोअर बॉल शरीराकडे जातोय. थोडीफार हाईट, हा इम्पॅक्ट पडतोय इथं मात्र आणि त्यामुळे सुखरूप राहिलाय फलंदाज. नाहीतर पायचीच्या स्वरूपात आणखीन 1 विकेट मिळाली असती. चांगली लेंथ आहे. ज्या लेंथवरती गोलंदाजी करतोय ना अक्षरशः या लेंथवरती फार मोठमोठे गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि आताच्या टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्हाला मोठ्या फटक्यापासून वंचित राहायचं असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार महत्वाची आहे. चांगला अँगल निवडलाय. टप्पा चांगला आहे. जागा चांगली आहे. हा बॉल बोट फिरवली आहे अगदी समोरून. 90 डिग्रीजनं बॉल फिरवला आणि इथून मात्र आणखीन 1 निर्धाव. कौतुक झालं पाहिजे गोलंदाजाचं. त्याच्याकडे वेग कमी आहे पण कमी वेगामध्ये व्हेरिएशन करून तो समोरच्याला शांत बसू शकतो. ही जादुई गोलंदाजी आहे आणि हे अक्सर करायला पाहिजे. हा बॉल ऑन साइडला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फील्ड करतोय. आर्यन या क्षेत्ररक्षकनं हा बॉल फील्ड केलाय. 1 धावसंख्या आली आहे आणि या 4थ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक अक्षय मोन्या. धावसंख्या कमी होताना पाहायला मिळतात. जी उभारणी घेतली होती ना दुसऱ्या षटकात तिथून मात्र आता आलेख डाऊन झालाय. हा बॉल वेगाने टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1च धाव. काय कमालीची गोलंदाजी केली आहे 4थ्या षटकामध्ये. अगदी कमी वेळात आणि अगदी कमी खर्चाचं षटक पाहायला मिळतोय. धावसंख्या फक्त दिल्यात फक्त आणि फक्त या इनिंग मधील अप्रतिम षटक. कमी धावसंख्येचं फक्त 3 धावसंख्या दिल्यात आणि इथून धावसंख्या पाहायला मिळतात धाव फलकावरती आपल्या स्कोर कार्ड वरती 4 बाद 37 रन्स ऑन बोर्ड. लुजिंग 4 विकेट आफ्टर कंप्लीटेड 4th ओव्हर. एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. 4 षटक संपलीत. 37 धावसंख्या झाल्यात. पहिल्या षटकामध्ये जरूर अडथळे आले. गतिरोधक लागले या टीमला पण तिथून मात्र चांगला कमबॅक केला सुमितनं आणि तिथून मात्र कमबॅक करायचं होतं आणखी आपल्या टीमसाठी अक्षय मोन्याला. परंतु अक्षय मोन्या हे 2 षटकामध्ये स्वतःला शांत ठेवून
अगदी एखादा साप असतो ना, अजगर, त्याला शिकार करायची असते, गवतात लपून राहतो, 7-8 दिवस कधी कधी महिना वाट बघायला लागते, परंतु अशा अजगराची भूमिका घ्यावी लागेल या अक्षय मोन्याला आणि इथून मात्र मोठे मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये आपल्या टीमला टर्न करायला. खरं 37 धावसंख्या झाल्यात. त्या मॅच मध्ये 2 टीम आपण पाहतोय, एका बाजूला टीम नावा आणि दुसऱ्या बाजूला टीम नौकार. एकाच राशीतील या 2 टीमी, एकाच राशीतील 2 नावं 2 गावं, नौकार आणि नावा, या 2 संघांमधील ही लढत आपण पाहतोय. प्राथमिक फेरी आहे आणि प्राथमिक फेरीचा हा सामना आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय, 37 धावसंख्या झाल्यात, 4 विकेट जरूर गेल्यात, परंतु ऑन स्ट्राईक आता आपण पाहतोय. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये धावसंख्या करण्यासाठी अक्षय मोन्या. या मॅच मधील हा षटक फार महत्वाचा आहे. हा षटक कमी धावसंख्येचा राहिला तर मात्र गोलंदाजाच्या बाबतीत या टीमसाठी ते फार महत्वाचं असेल, कारण टार्गेट कमी सेट होणार आणि इथून मात्र धावसंख्या आली तर टार्गेट चांगलं सेट केलं जाईल. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नियंत्रित फटका नाही, स्ट्राईक साठी प्रयत्न, धडपड चालू आहे आणि इथून मात्र दुसरी धावसंख्या घेत असताना फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात. आउट. राजा पाटील फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय धावचीच्या स्वरूपात. धडपड चालू आहे, 1-1 धावसंख्येसाठी धावाधाव केली जाते आणि इथून मात्र अक्षय जास्त काल स्ट्राईक वरती राहिला ना तर मात्र धावसंख्या येतील अशी अपेक्षा धरून आपली टीम नौकार आहे, जी अलिबाग तालुक्यातून आज उरण तालुक्यात आली आहे खेळण्यासाठी आणि प्रयत्न असेल नक्कीच अक्षयचा, तो प्रयत्न जरूर करतोय, परंतु फटक्याना यश मिळताना पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळेच की काय धावसंख्या कमी होताना पाहायला मिळतात. जी फलंदाजी सुमित जाधवनं केली होती ना, ती फलंदाजी फक्त एका षटकात पाहायला मिळाली. चला, त्या स्ट्राईक वरती सोडली नाही सोडली संभ्रम आहे आणि तो दूर केला जाईल. आमचे टीव्ही अंपायर आपल्याला जरूर कळवतील. अप्रतिम टेक्नॉलॉजी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटला उजाला देणार लाईव्ह टेलिकास्ट. अगदी घर बसल्या अनेक प्रेक्षक आपल्या मायमाऊली आनंद घेत असतात या मॅचचा. कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा मामा, कुणाचा काका, अशा अनेक साऱ्या नात्यांना जोडून ही कोकण किनारपट्टी राहते आणि या कोकण किनारपट्टीमध्ये हा क्रिकेटचा संपूर्णपणे सगळीकडे धुमाकूल पाहायला मिळते. डिसिजन नक्कीच आपल्या जवळ येईल, लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. बॉल फेकला आणि इथून मात्र चला, बॉल एसटी रक्षकापर्यंत पोहोचापर्यंत स्ट्राईक सोडलेली नाहीये, त्यामुळे अक्षय मोने हा नॉन स्ट्राईक कडे राहणार आणि स्ट्राईक कडे फलंदाज राजा पाटील राहणार. पहा किती लक्ष आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडे, कारण त्यांना माहिती आहे की अक्षय जास्त काल नॉन स्ट्राईक कडे राहिला पाहिजे. आपण कबड्डीच्या सामन्यात पाहतो की चांगला रेडर ज्यावेळी बॅक फुटला जातो, जास्त काल तो मैदानाच्या बाहेर राहतो, तितका काल त्या टीम कडे कमी पॉइंट्स येताना पाहायला मिळतात, ऑलआउटच्या संधी असतात आणि अशाच प्रकारची संधी आली आहे टीम नाहवा या संघाला, जो संघ विजयासाठी धडपडतोय. सध्याच्या घडीला थोडा बॅकफुट वरती आहे, विजयासाठी आतुरता लागली आहे जरूर या टीमला आणि ते प्रयत्न या मॅच मध्ये पाहायला मिळतात. हा फुल टॉस बॉल ऑन साईडला आलाय, बॉल न केलाय, हवाई सफार, धावसंख्या मिळतील या फटक्यानं, अगदी झपाट्यानं वाढतील. 6 मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी घरत, महेंद्रजी मात्रे, आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती पुन्हा मॅच कडे जाऊया. एक 6 लागलाय, मोने जरूर परतला पण धावसंख्या तरीही बनताना पाहायला मिळतात. हा बॉल पुन्हा एकदा हिट केलाय, बॉल चाललाय आणि इथून मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं आणखीन एक सफलता. हा क्षेत्ररक्षक बनलाय या मॅच मधील अप्रतिम कॅचर.
या सामन्यानंतर आपण तिसरा सामना पाहणार आहोत. जीवदानी बामण डोंगरी त्यांच्या विपक्ष जय हनुमान कामोटे या दोन संघांच्या संघाने काय विनंती केली जाते. इनिंग संपताच आपला टॉस केला जाईल. शेवटचं षटक चालू आहे. स्वराज हा फुल टॉस बॉल होता. जास्त काही कमाई नाही झाली या बॉलवरती. फक्त मिळेल एक धावसंख्या. एक धावसंख्येने काय झालं या मॅच मध्ये. एक धावसंख्येने धावसंख्या सुद्धा वाढली आहे आणि मोना स्ट्राईक वरती आलाय. बॉल आतापर्यंत संपले त्या षटकातील 4 आणि इथून मात्र धावसंख्या मिळाल्यात 8. विकेट मिळवली 1. आता बॉल शिल्लक आहे 2 आणि इथून मात्र धावसंख्या किती बनतील आतापर्यंत झाल्यात. हा फटका अफलातून. काय टायमिंग, काय फटका, काय नजाकत. अप्रतिम शॉट आणि इथून मित्र मिळतील आणखीन एक 6 धावा. रोटेशन किती महत्वाचं आहे. एक धावसंख्येने रोटेशन चेंज झालं पण धावसंख्या सुद्धा वेगानं आल्यात. 6 धावसंख्येने धावसंख्या पाहायला मिळतात. 51 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल स्वराज गोलंदाजी मार्कवर. हा फटका पुन्हा एकदा सजवलाय. ऑन साइडला चालाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेटून बॉल आणखीन एक वेळा होतोय सीमा पार. मिळतील धावसंख्या या टार्गेट सेट करणाऱ्या यशस्वी चौकार. धावसंख्या झाल्यात 55 आणि 56 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय. टीम नावा या टीम सोबत आणि इथून मात्र 56 धावसंख्येचा पाठलाग कसा होईल. 56 धावसंख्या बनतील का की 56 धावसंख्या राखीव ठरतील का. मोन्याने जरूर प्रयत्न चांगले केले आपल्या टीमसाठी. तो शेवटपर्यंत थांबला आणि आपल्या टीमला दिलासा दिला. धावसंख्या चांगल्या सेट केल्यात. 11हून अधिकचा सरासरी या मॅच मध्ये विनिंग टोटल कंप्लीट करण्यासाठी टीम नावा या संघासाठी. तर या मॅच मध्ये पाठलाग कसा होतोय, धडपड कोण करेल, धावांची धावाधाव तशीच चालू राहील का. पण आपण पाहत राहा. आम्ही इथं मात्र थांबतोय या पहिल्या सत्रातून आणि इथून मात्र आपण पाहत राहा माजी आमदार व सरपंच चषक. बामण डोंगरी आणि जय हनुमान कामोठे दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल. साईश अँड प्रियान 11 जीवदानी बामण डोंगरी विपक्ष जय हनुमान कामोठे. चला जय हनुमान कामोठे आणि साईश अँड प्रियान 11 जीवदानी बामण डोंगरी फायनल कॉल. अन्यथा 4.5 षटकांचा सामना होईल. आलेत का. येस तेजस मात्र वेलकम स्वागत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स कडे चला टॉस करतोय आपण. एका बाजूने पाहायला मिळतोय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये वेगानं चर्चेला असणारा संघ जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान कामोटे. कमलाकर पाटील सर प्लीज चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे टॉस साठी जायचं आहे. सेकंड मॅच आजच्या ए पोल मधील, कारण ई पोल मधील पहिली मॅच झाली. बी पोल मधील सेकंड मॅच असेल, दुसरा सामना असेल, सेकंड बॅटल असेल. मी सन्माननीय अध्यक्ष कमलाकरजींना विनंती करेन आपण टॉस करायचा. ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील 2 दादा संघ आज एका समोरासमोर फाईट करताना पाहायला मिळतील. चला तेजसने कॉल केला. तेजस मात्रे बोलतील. चला टॉस उडवला जातोय. फार दूर गेलाय टॉस. ही मॅच पण तशी दूर जाईल का शेवटपर्यंत. तेजस मात्रेने टॉस जिंकला. प्रथमतः स्वागत आहे तुमचं उरण नगरीत. अनेक वेळा आपण येता मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मारता. आपल्या टीमसाठी अनेक प्रेक्षक आतुरले असतात. अशा वातावरणात खेळताना आज तुमचा अनुभव काय असणार आहे. नक्कीच इथे आम्हाला एंट्री दिली त्याबद्दल आभार. आणि जसं आम्हाला ज्यांनी पॅक केलं त्याचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. आमची टीम त्यांनी पॅक केली, आमच्यावर विश्वास दाखवला आहे. नक्कीच त्या विश्वासाला आम्ही सार्थ करू. मी कामोटे टेनिस क्रिकेटचे अप्रतिम फलंदाज त्यांना विनवी एकच प्रश्न विचारतोय. टीम फार बॅकफुटला आहे. आपण एका बाजूला पाहतो ना की मोठ्या विजयासाठी आणि मोठ्या ट्रॉफीसाठी, मोठ्या स्पर्धेसाठी कामोटे संघ जरूर आतरलाय.
22-23चा काल आणि आत्ताचा काल टीम बद्दल काय सांगणार? यावेळेस आम्ही बॅक पडून आहेत, तर चांगली तयारी करण्याचा प्रयत्नच करू आम्ही या मॅचला. या मॅचला बामणडोंगरी समोर फार मोठे प्रयत्न असतील. विजय पराजय कोणाचा होईल, परंतु तेजस म्हात्रे सारखी टीम 5 षटकांचा हा सामना दोन्ही संघांना दिले जातील शुभेच्छा. विजयी भव. दत्ताराम घरत या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती असेल आपण चला प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी आपला केला जाईल बहुमान सन्मान. खरं तर यशस्वी आयोजक निलेशजी दत्ताराम घरत यांचे पिताश्री दत्तारामजी पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, वडिलांना जन्म द्यावा, वडिलांना बारशाच्या दिवशी नाव द्यावं, नाव दिलं गेलं निलेश. खरं तर सध्या नवीन शेव्यात शिवसेनेचं आणि त्याचबरोबर एका उत्तम आयोजकाचं त्या नावाचं ब्रँड होतोय. तर निलेशजी घरत यांच्या पिताश्री दत्ताराम घरत यांचा आदरपूर्वक सन्मान आयोजक निलेश गोवर्धन घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते हिंदू संस्कृतीची भगवी शॉल आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जातो आहे. तर पंचांना विनंती असेल आपण पर्सनल कॉलवरती न राहता आपण प्लीज लगेचच सामना चालू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात नावा टीम कडून जातोय. मला वाटतं रोहन एक असावा आणि त्याचबरोबर रोहन सोबत दुसरा फलंदाज आहे, नाव आहे मनीष. मनीष कोटावरच्या मैदानावरती बरसला होता, इथं नवीन शेव्याच्या मैदानावरती बरसेल का? जसा सामना सुरू होईल मायक्रोफोनवरती आवाज असेल. सतीश घरत. धन्यवाद नितेशजी. सर्वांना घेऊन चालतो मैदानाकडे. मैदान पाहिलं सुसज्ज मैदान, नवीन शेवाची क्रिकेट पंढरी, माजी आमदार व सरपंच चषक 2025चा प्रारंभ होतोय. तर पहिली रात्र आणि आपण पाहिलं नवीन शेवा म्हणजे एक क्रिकेटची पंढरी, एक क्रिकेटचं पूर्व असं लाभलेली ही क्रिकेटची पंढरी म्हणून क्रीडा नगरी ओळखली जाते म्हणजे नवीन शेवा. नितेशजी, एक वर्ष असं होतं की या मैदानावर जवळजवळ एकही शनिवार रविवार मॅचेसला सुट्टी नव्हती. प्रत्येक शनिवार रविवार इथे मॅचेस असायच्या. हीच ती क्रिकेटची पंढरी, नवीन शेवायचं मैदान. सामना चालू आहे नावा विरुद्ध नौखार. जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी वर. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत रोहन याने, आणि मात्र इथे थोडीशी खराब फेकी होते परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही आहे नावा संघाला. 56 धावांचं आव्हान आहे. समोर आहे नौखारचा संघ. नौखार संघ हा देखील एक मातब्बर संघ आहे. तर दुसरा आहे फलंदाजीसाठी उतरलेला नावा संघ. कोण विसरेल या नावा संघाला? या पंचक्रोशीमध्ये सर्व प्रेक्षकांचं मन जिंकणारा हा संघ नावा. या संघाचे सामने पाहण्यासाठी मील कोसावरून प्रेक्षक येत असतात. तोच नावा संघ. निखिल मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती असेल कोपर, तर विनंती आहे आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निखिलजी, हा चेंडू मनीष याला मात्र विचारात पडावं लागलं. या चेंडू मध्ये अशी क्षमता होती की मनीष देखील स्थिर झालाय, स्तब्ध झालाय आणि मात्र धावसंख्या स्थिरावली आहे नावा संघाची आहे. आणि मात्र एका धावेवर बिनबाद एक अशी धावसंख्या धावफळकावर लागली आहे. ती मात्र नावा संघाची गोलंदाजी मात्र वाखाणण्याजोगी आहे. या गोलंदाजी हा चेंडू मात्र फिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाही, जाणार सीमारेषे पार. बिग 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 सिक्सर. मनीष याला किती वेळ शांत बसवणार गोलंदाज, परंतु मनीष शांत बसणार असा नाही आहे फलंदाज. हा चेंडू मात्र थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा. पंचांचा अतिरिक्त चेंडूचा इशारा होतोय. अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव मध्ये फर होते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफळकावर लागले आहे. बिनबाद 8. थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू आलेला आहे. निश्चितच आपण पाहिलं अगोदरच्या चेंडूवर आलेला षटकार आणि मात्र
तडम बाहेरचं डिसिजन देखील येते. वाईड अवांतर चेंडू, अवांतर धावेने धाव संख्या धाव फळकावर लागते. बिनबाद 8. गोलंदाजी मार्कवर एक उंच उरा असा गोलंदाज मोन्या. जबरदस्त गोलंदाजी खोलवर टाकण्याचा सतत प्रयत्न करतोय आणि क्षेत्ररक्षण देखील त्याच पद्धतीनं होताना दिसतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. षटकार जरी आला असला तरी पुढच्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू टाकताना दिसतोय हा गोलंदाज नवकार संघाचा मोन्या. परंतु नावा संघाचा एक मातब्बर खेळाडू आहे मनीष, याला किती वेळ शांत बसवतोय ते मात्र पाहायला मिळेल. हा चेंडू देखील पंचांकडनं दाद मागतोय फलंदाज. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांसाठी निश्चितच आता मात्र क्रिकेटमध्ये भरपूर असं बदल झालाय. पूर्वी या प्रकारची थर्ड अंपायरची काहीच रिक्वेस्ट नसायची, परंतु आता कॅमेरे झाल्यात. काही ठिकाणी तर 10 कॅमेरे देखील असतात आणि वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. निश्चितच फलंदाजीच्या संघाकडून हा रिव्ह्यू असेल तर पाहूया थर्ड अंपायरच्या भूमिकेत. आणि मात्र थर्ड अंपायर वाईड घोषित करतायत. चेंडू येतोय अवांतर धावेने पार होतोय. धावसंख्या धावपटलावर लागते. 1 ने वाढ होतोय. धावसंख्या वधारते. बिनबाद 9. निश्चितच जर पाहिलं हा चेंडू देखील अतिशय खोलवर टाकण्याचा प्रयत्न. जर पाहिलं जर हे 2 वाईडचे चेंडू सोडले तर गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर होताना दिसते या गोलंदाजीची मोन्या. नवखार येथून आलेला हा संघ जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करताना दिसतोय हा गोलंदाज. हा चेंडू मात्र त्याला फुलटॉस केला आणि चेंडू धाडून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. सीमारेषे पार चौकार. चौकाराने धाव संख्या धाव फळकावर लागली आहे. बिनबाद 13. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फळकावर लागली आहे. बिनबाद 13. आता मात्र थोडेसे धावे दणाणलेत म्हणावे लागेल नवकार संघाचे, कारण की जोपर्यंत मैदानामध्ये मनीष आहे रोहन आहे तोपर्यंत मात्र सामन्याचं पारडं मात्र नावा संघाच्याकडनं जड असेल. परंतु काही होऊ शकतं. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ मानून मानला जातो. काही होऊ शकतं, काही घडू शकतं. 6 चेंडू मध्ये 36 धावा देखील झालेल्या आहेत आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील झालेली नाही आहे. असा हा क्रिकेटचा खेळ. पाहूया पुढचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षिकेश. हा चेंडू बॅटच्या रडावर येतो आणि स्ट्रेट ड्राइव्ह. बिग सिक्सर. अशा पद्धतीचे चेंडू टाकू शकत नाही या फलंदाजाला, कारण की नावा संघाची सलामीची जोडी आहेत आणि हा चेंडू देखील जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स. परंतु तिथं क्षेत्ररक्षक धावतोय, पकडतोय तिथपर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय. बिनबाद 21च्या घरात 21 धावसंख्या धाव फळकावर लागल्या आहेत अजूनही विजयासाठी. 35 धावांची गरज अजूनही. हा चेंडू देखील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिरकावला. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय रोहन याला. 1 धावेने धावसंख्या धावफळकावर लागल्या 22 धावा. अजूनही कोणत्याही प्रकारची सफलता मात्र प्राप्त झाली नाही. ती मात्र नवखार संघाला
थोडीशी निराश असेल नवकार संघाचे प्रेक्षक. हा चेंडू पाहिलं आणि फेकून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी. आता मात्र असं वाटतंय की नावा संघ कुठेतरी वजनदार ठरताना दिसतंय नवकार संघासमोर. हा देखील चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह खेळून काढला. 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार. डीजे मास्टर. गोलंदाजी होते मैदानामध्ये. निश्चितच गारद करून ठेवलंय गोलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर लागल्या 32 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हा चेंडू खोलवर पद्धतीचा अशा पद्धतीने गोलंदाजी करायची होती, परंतु काय फलंदाजी केलाय मनीष यानं, रोहन यानं. निश्चितच गोलंदाजांना चोपून काढलंय की काय. तब्बल 2 षटकामध्ये 33 धावा. 33 धावा कुठून काढल्यात या फलंदाजांनी. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. निश्चितच नवकार संघाचे पाठीराखे थोडेसे नाखुश असतील, कारण की 56 धावांचं आव्हान आहे. 33 धावसंख्या धावफलकावर लागल्या 2 षटकामध्ये. अजूनही 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत. 23 धावा. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय ओमकार. निश्चितच ओमकार याला जादुई फिरकी करावी लागेल. काहीतरी बदल घडवावा लागेल, कारण की आता मात्र थोडासा संघ अडचणीत आहे. गरज आहे विकेटची नवकार संघाला. तर समोर आहे फलंदाज मनीष. हा देखील हार मारणारा एक फलंदाज नाहीये. जबरदस्त फलंदाजी करताना नावा संघातील खेळाडू. आणि हा चेंडू थोडासा चकवा देणारा चेंडू. आणि रिव्ह्यू घेतला जातोय. निश्चितच वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर इथं उपस्थित आहेत. चेंडू फेकला होता गोलंदाजानं. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. निश्चितच दोन्ही संघाचे रिव्ह्यू आता संपले आहेत असं घोषित करतायत थर्ड अंपायर. हा चेंडू आगळा वेगळा फटका मारतोय मनीष आणि चेंडू जातोय सीमापार. चौकार. तो पाहिला मनीष यानं ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज, त्याचा थोडासा अभ्यास करून पुढच्या चेंडूवर मात्र त्याने इरादे स्पष्ट केल्या. आता मात्र मनीष थांबणार नाही. जातोय लॉंग लेगच्या दिशेने. बिग 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 सिक्सर. सामना एकतर्फी होताना दिसतोय. नावा संघ मात्र काय फलंदाजी करतोय. चेंडू हवेत आहे आणि झेल देखील जमिनीला दान करतोय क्षेत्ररक्षक. या एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय
44 धावा धावपटलावर लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. अशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच नावा संघ एक हाती विजयाच्या दिशेने येतानाच दिसतोय. आणि पहा रोहनने देखील, परंतु तिथं क्षेत्ररक्षक मला वाटतं तैनात आहे. पकडतोय फेकतोय तत्पूर्वी एका धावेवर समाधान मानावं लागतंय रोहन याला. एका धावेने संघ जाऊन पोहोचते 45. अजूनही 13 चेंडू 11 धावांची गरज. जर पाहिलं तर पारडं जड आहे नावा संघाचं. आता मात्र देवाकडे प्रार्थनाच करावी लागेल नवखार संघाला. हा चेंडू थोडासा खोलवर पद्धतीचा होता, परंतु एकेरी दुहेरीनं संघ पुढे सरकतोय. 46 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. असं वाटलं होतं की नवखार आणि नावा यांच्या दरम्यान 56 धावांचं आव्हान असताना काटेकी टक्कर असा मुकाबला होईल, परंतु तसं काही घडताना दिसलं नाही. नावा संघाचा मनीष यानं आपले इरादे स्पष्ट करून घरूनच सेट होऊन आलेलं की काय असं वाटत होतं. आणि जवळजवळ 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने तब्बल खेळतोय 33 धावांवर मनीष. 13 चेंडू आणि 33 धावांवर नाबाद खेळतोय मनीष. पुन्हा एकदा स्ट्राईक वर, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पुन्हा एकदा पहिले षटक घेऊन येणारा मोन्या. हा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू. पंचांचा अतिरिक्त चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव. अगोदरच दुष्काळ पडलाय आणि त्याच्यात 13वा महिना येतोय की काय असं वाटतंय. अतिरिक्त चेंडूने सुरुवात करतोय मोन्या. धावसंख्या धावफलकावर लागल्या 47 धावा. हलवार पद्धतीने खेळून काढलाय मनीष यानं. पाहिलं की संघ आपला विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. कोणत्याही प्रकारचा वेडा वाकडा डिसिजन घेतला आणि संघ अडचणीत येण्याचा कोणत्याही प्रकारचा फटका तो मारत नाही. सिंगल डबलने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय फलंदाज मनीष. हा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू. एक चेंडू निर्धाव येण्याने काहीही होणार नाहीये नावा संघाचं, कारण की धावसंख्या धावफलकावर लागली आहे. तब्बल 49 धावा विजयासाठी फक्त करायच्यात. 7 धावांची गरज. 7 धावांची गरज नावा संघाला. काय फटका पंचांकडनं दाद मागली जाते आहे. निश्चितच पंचांकडनं रिव्ह्यू येतो आहे तडमपायर साठी. निश्चितच तडमपायर साठी रिव्ह्यू येतोय तिकडं. असं वाटलं होतं की एक काटेकी टक्कर असा मुकाबला होईल, परंतु तसं काही घडताना दिसत नाही. निश्चितच नावात ठरवलंय तडमपायरनं. धावसंख्या अर्धशतक नावा संघाचं धाव फलकावर लागल्या 50 धावा. आता मात्र विजयासाठी 6 धावांची गरज. पाहूया विजयी षटकार मारतोय की काय नाही आहे. चेंडू हवेत आहे. झेल खाली स्वतः यष्टी रक्षक. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. या पहिला गडी गारद. पहिला हादरा बसतोय नावा संघाला 50 या धावसंख्येवर. पहिला गडी गारद होतोय नावा संघाचा रोहनच्या स्वरूपात. पहिला हादरा, परंतु त्याचं काम त्याने मात्र केलंय. आता मात्र विजयासाठी 6 धावांची गरज. कोण येतोय मैदानामध्ये? नवीन फलंदाज मीत येतोय. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असताना नावा संघाला मोन्याला मिळाली ही पहिली सफलता.
याच्यानंतर होणारा सामना साईश अँड प्रियान 11 जीवदाने बामणडोंगरी विरुद्ध जय हनुमान कामोठे. निश्चितच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. निश्चितच एक जबरदस्त मैदान, जबरदस्त क्रीडा नगरी म्हणून ज्याला ओळखलं जातं, हीच ती नवीन शेव्याची क्रिकेट पंढरी आहे. हा चेंडू हवेत आहे, झेल खाली देखील क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय आणि मात्र दुसरा गडीगार नावा संघाचा डीजे मास्टर. निश्चितच नवीन येणारा फलंदाज वैष्णव हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. नावा संघाचा विजयासाठी 6 धावांची गरज असताना पडलेले हे 2 विकेट्स. पाहूया काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये. 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. आता मात्र थोडस सामन्यामध्ये रंगत येताना दिसतोय. आता मात्र थोडस चित्र पलटताना दिसतंय या सामन्याचं. आता मात्र वैष्णव यांना हलवार पद्धतीने खेळून काढलंय. त्यांनी पाहिलं अगोदरच्या 2 खेळाडूंनी केलेली चुकी. निश्चितच अगं वैष्णव जर पुढपर्यंत गेला नसता तर निश्चित 3री धाव देखील पूर्ण झाली असते, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज नावा संघाला. शेवटचं षटक घेऊन येणाऱ्या गोलंदाजाला काहीतरी नवीन करावं लागेल, कारण की 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. परंतु मनीष अजून मैदानामध्ये आहे. काय करतोय मनीष पाहायचं आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच समजेल, कारण की 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. नवीन येणारा गोलंदाज अथर्व याला निश्चितच आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट शतक टाकावं लागेल, कारण की 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. समोर फलंदाज आहे मनीष याच्या समोर गोलंदाजी करेल, परंतु मनीष याने पाहिलं चेंडू हवेत आहे. ही जर झेल झाली असती तर काहीतरी वेगळं चित्र, काहीतरी वेगळं दृश्य पाहायला मिळालं असतं. परंतु जर आपण या क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं तर त्याने कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला दिसत नाही आहे. असं वाटलं की त्या क्षेत्ररक्षकानं सामन्याचा भारच पूर्ण सोडून दिला की काय. आता मात्र 2 धावांची फक्त गरज. हलवार पद्धतीने खेळून काढलाय मनीषानं. आता येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. जर पहिल्या चेंडू मध्ये ती जर झेल झाली असती तर काहीतरी नवीन समीकरण पाहायला मिळालं असतं, परंतु या गोष्टींमध्ये काही तथ्य नसतं. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये विजयासाठी करायच्यात फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. आणि वैष्णव यानं विजयी चौकार मारलाय. नावा संघ विजय होत आहे. विजयी नावा संघाचं अभिनंदन, तसेच नवकार संघाचं देखील आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपलं देखील स्वागत. आगे क्षेत्ररक्षण असणार आहे बामणडोंगरी जीवदानी साईश 11 प्रियांश, साईश अँड प्रियांश 11.
जीवदानी बामणडोंगरी संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. नो डाऊट या सामन्याचा पहिल्या खरं तर सामन्याचा हिरो ठरतो आहे. नाव आहे मनीष. 39 धावसंख्या उभ्या केल्या मनीषनं. तर मनीष वेलकम, स्वागत आहे. नावा टीमचा मनीष प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येईल आणि सन्माननीय शैलेशजी भोईर, निलेशजी घरत यांना विनंती असेल की चला आपण मनीषला खरं तर घाई आहे, आपण त्याच्याशी संवाद साधला असता, परंतु जेवढी घाई आम्हाला तेवढीच मनीषला आहे. पुढच्या मॅचमध्ये त्याला जायचं आहे, तर त्या ठिकाणी निश्चितच फक्त मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आणि चला लगेचच बामणडोंगरी संघानं साईश अँड प्रियांस 11 बामणडोंगरी जीवदानी. टॉस असणार आहे. बामणडोंगरी संघाचा प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी 5 रन केलंय कामोठे संघाला. कामोठे संघामधून कोण, तर इथे मनीष सलामीला आला होता. 39 धावसंख्या या मनीषनं उभारल्या. काल खरं तर तसं पाहिलं तर कोटावरच्या मैदानासाठी सुद्धा जो बरसला आणि या ठिकाणी